मंडळी, वडापाव या सिनेमातील धमाकेदार गाण्याने आजच्या भागाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा प्रसाद दानसाठी जोरदार टाळ्या वाजूया. नमस्कार मंडळी, बेसाव आयुष्यात मनोरंजनाची मेजवानी घेऊन सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, आपण प्रवासात नेहमी वडापाव खातो, कारण त्यामुळे पोटाला आधार मिळतो, मनाला तजेला मिळतो आणि प्रवास सुखाचा होतो. आपले हास्यरसिक प्रसाद ओक यांच्या अभिनयाच्या प्रवासात देखील एक वडापाव आलेला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे हा त्यांचा 100वा सिनेमा आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. तुमच्या या अभिनय प्रवासात असे शेकडो सिनेमे होवोत अशा तुम्हाला या निमित्तानं शुभेच्छा. आणि मंडळी, आपण देखील या वडापावची चव चाखण्यासाठी सज्ज होऊया. मंडळी, 2 ऑक्टोबर रोजी वडापाव गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी हा सिनेमा आपल्या भेटीसाठी सज्ज झालेला आहे आणि त्याच निमित्तानं आज वडापावची टीम आपल्या जत्रेत सहभागी झालेली आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. या सिनेमाचे निर्माते अमेय खोपकरजी, अष्टपैलू अभिनेत्री गौरी नलावडे, चॉकलेट बॉय शाल्व किंजवडेकर, महाराष्ट्राची यंग सेन्सेशन रितिका श्रोत्री, या सिनेमाचे लेखक आणि गुणी अभिनेता सिद्धार्थ साळवी, निर्माते निनाद बत्तीन, या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते मोहसिन खान आणि मंडळी, आपल्या हास्य जत्रेची गुणी अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर सुद्धा या चित्रपटात आपल्या अभिनयाची झलक दाखवायला सज्ज झाली आहे. तिचं स्वागत करूया. आणि स्वागत आहे शतकवीर प्रसाद ओक यांचं. आणि आता वळूया आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, मृणालताईंच्या मुली सज्ज झालेल्या आहेत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या जंगी सादरीकरणासाठी, ज्यासाठी मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. या 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 सर, इथे सर या. सॉरी सॉरी हा हा हा. ही आपली VIP रूम हा. नवीन केली आहे गेस्ट साठी, अगदी आपल्या शाळेत. हो. छान आहे ना? आमच्या वेळेस नव्हती, हो म्हणजे काय 2च मजली शाळा होती. हो ना. आता 5 मजली झाली आहे. भारी आहे, भारी आहे, मस्त आहे. झाले झाले. बसा बसा, तुम्ही हो, उभे हो. कशाला, बसा ना. थँक्यू थँक्यू हो थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू बरं का मृणालताई. म्हणजे आपल्या शाळेत आपल्याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवणं, हा हा हा, काय फिलिंग आहे हो. मस्त भारी वाटतंय. म्हणजे ते सगळे दिवस असे तरळून जात आहेत. काळविटे सर काय शिकवायचे, बाबा बाप. खरे. हा, त्यांनी ही शाळा सुरू केली, 20 वर्ष झाले शाळेला. हा हा हा. थँक्यू बरं का, पण मनापासून धन्यवाद. तुमच्यामुळे माझ्या आठवणी जिवंत झाल्या. माझं काही नाही हो. मी आहे ना काळविटे सरांचा असा लाडका विद्यार्थी होतो. माहितीये आम्हाला, असं काय सांगता, म्हणून तर तुमचा सत्कार ठेवला ना शाळेत. खरं सांगू का, तुमच्यासारखा एवढा मोठा माणूस इथे आला नाही, आमचं भाग्य समजतो आम्ही. नाही नाही नाही, अरे आम्ही कशाचे मोठे, आम्ही आहे ना म्हणजे शाळेने आम्हाला घडवलंय. हो. आम्ही फक्त पारंब्या आहे. काळविटे सर आहेत ना, ते वटवृक्ष आहेत. खरंय, पण पारंब्या पण महत्वाच्या असतात सर. असं कसं? हो, हो. म्हणजे खोड तुम्हाला सांगते, ते जरी एवढं असलं, अगदी एवढं असलं तरी पारंब्या महत्वाच्या ना. हो, हो. पारंब्या कशा कुठूनही वाढतात, मग त्या स्वतः काहीही करू शकतात. ऐका ना, मला दुसरा पण कार्यक्रम आहेत. हो. हा कार्यक्रम जर लवकर सुरू झाला तर बरं होईल. माहिती तुम्ही बिझी आहात सर, अगदी करायचंच आहे सुरू. माझ्या पारंब्या आल्या की लगेच सुरू करूया आपण कार्यक्रम. पारंब्या? हा, माझी शिष्या, लाडक्या शिष्या आहेत 2 माझ्या. मग त्या माझ्या पारंब्या, मी त्यांचं खोड वड त्यांचं. अच्छा, त्या अर्थाने बरोबर. तसं म्हटलं मी मगाशी पण बोललो त्याच्या अर्थाने. म्हणजे कसं आहे, मृणालताईंच्या वडाचा घेर पण वाढायला हवा ना. अजून म्हणजे नाही नाही. म्हणजे काय, मला सांगा, खोड एकटं किती काय काय करणार. हो, हो, हो. पारंब्या गरजेच्या आहे. गरजेचं आहे. हा, असं फोफावणं गरजेचं आहे वडानी. हो, हो, हो. मी त्या आल्या ना, हा. मग तुम्हाला एकदा कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे सांगून देऊ. हो, हो. आणि इथे 3ऱ्या मजल्यावरच आपला रंगमंच आहे. बर. तिथेच कार्यक्रम आहे, आपण पटकन चालले जाऊ मग तिकडे. मी बोलवतेस. बोलवा बोलवा. हा, नीलू, शीलू. हॅलो मृणालताई. आल्यास त्या. वा वा, या येऊ द्या. सांगून देतील सगळं.
आणि मग आपण सुरू करू. बरं बरं. आहो, आश्चर्यम आपण आमच्या आवारात आवर्जून आलात. आम्हाला आभाळ एवढा आनंद आहे. आम्ही आपले आभारी आहोत. आपण आलात. आमची आतुरता आटली आम्हाला आपल्याबद्दल आस्था, आपुलकी आत्मीयता आपलेपणा आहे. आहा आहा. आहा आवडलं का? छान. आवडलं. छान. थँक्यू. या तुमच्या पारंब्या आहेत, हो, शिकतायत मुली. फारच दूरदूरच्या फांद्यांवर आहेत त्या. हो ना, हो ना. म्हणजे एकदम अल्लग अल्लग सुट्ट सुट्ट स्वागत पहिल्यांदाच ऐकलं मी. शिकतायत ना. भारी वाटलं मला. शिकाऊ आहेत मुली, शिकाऊ आहेत. भारी. काय नाव काय तुमचं पुरींनो? ही नियलू. ही शिलू नावे जरी आई वडिलांनी ठेवली असली तरी आमच्या जगण्याला अर्थ मृणालताईंनी दिलाय. कालचा उरला भात भाताला दिली फोडणी, फोडणीत टाकली राई, आम्ही उद्याच्या मृणालताई. काय झालं? काय झालं तुम्हाला? सॉरी. अशा करतात मुली. हो. असं काहीतरी बोलतात ना, मी एकदम भावूक होऊन जाते. आणि रिलॅक्स 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 व्हा. पुरे पुढे चला. कर. पुढचं काय? सत्काराचं सामान आणलंय का? हो मृणालताई. मग चला दाखवा मला पेटापेटा सगळं एकदा. हे घ्या. अरे बापरे, हे 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 काय? साल आणि स्लीपर. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. कशासाठी आणलंय पण हे? याच्याशिवाय सत्कार कसा करणार? घ्या साल आणि स्लीपर. काय करताय तुम्ही मुलींनो? बापरे. शाल आणि श्रीफळ सांगितलेलं असताना साल आणि स्लीपर आणताय. हे कान आहेत का फक्त डिझाईन दिलंय इथे कानात? काय करताय तुम्ही? स्लीपर देतात कधी पाहुण्यांना? काय कर? उत्तर द्या. नका. उत्तर द्या पटापटा. जाऊ द्या. पण नाही उघडणार आहात ना तुम्ही? तुम्ही तोंड उघडणार? त्यांच्या हातात दे. अरे, त्यांच्या हातात ओ, दे. माझ्या हातात नाही, धरा जरा कशाला तुम्ही. दिलं? अरे तुम्ही हा धरा काय जरा. प्रकार मी आहे? त्यांना इथे बाजूला वा. ती विचित्र त्यांना वाट बरोबर दाखवते मी आता. बरोबर अद्दल घडवते मी आता विचित्र तुम्हाला. वाटतंय हे. असंच धरा तुम्ही. अरे माझ्या हातात चप्पल प्रमुख चुप्पा. प्रमुख पाहुणा. फोटो काढला माझ्या तुम्ही? संस्थेच्या ग्रुपवर टाकला. संस्थेच्या ग्रुपवर कशाला टाकला फोटो? नाही. अरे नका ना, ऐका ना. नाही, मृणालताई, छी, थू करू दे लोकांनी त्यांची. ऐका, चिथू माझी होऊन जाईल. आई. फोटो जिकडे तिकडे पसरला ना, फोटो डिलीट करा ना प्लीज. सर नाही, त्यांना मला अद्दल घडवावीच लागणार आहे एकदा. किती वेळा शिकवायचं मी तेच तेच? ना त्यांना अद्दल गाडवायच्या नादात मला अद्दल गाडून जाईल. माझ्या याच्यावर काही बाई कमेंट टाकतील लोक, प्लीज प्लीज डिलीट करा तो फोटो. मृणालताई त्यांनी प्लीज चूक केली आहे, त्यांना डिलीट करायला सांगा. ना. अरे त्या कशा डिलीट करतील? तुम्ही फोटो टाकलाय ना तो, तर तुम्हाला डिलीट करावा लागेल ना ताई. त्यांना नाही करता येणार. लुक देईपर्यंत 2-4 जागी शेअर झाला असेल तो. प्लीज 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 प्लीज. आणि काय आहे ना, ते काही बाई कमेंट टाकतात म्हणजे पार इज्जतीचा कचरा होऊन जातो. डिलीट करा प्लीज प्लीज. तुमच्यासाठी म्हणून केलंय डिलीट सर. पण यांना मला अद्दल घडवायची आहे. या कधी शिकणार आहेत? आता हे पाहुणे, तुम्ही दोघी आणि हे साल आणि स्लीपर काय घालायचा तो गोंधळ घाला. मला काही बोलायचंच नाहीये. मी यांच्याशी काय बोलू? इथे एक ढगात काहीतरी पाहते. मृणालताई, हे बघा ना, ऐका, मला दुसरा कार्यक्रम आहे, त्याचे पैसे पण मी घेतले आहेत ऑलरेडी. लवकर सुरू करायचं प्लीज. माझा थोडासा विचार करा. बाकी काही म्हणणं नाही माझं. अवघड होऊन जाईल मृणालताई. ऐक, माझ्यासाठी तरी बोला हो प्लीज. मीच का बोलायचं श्याम सर कायम? म्हणजे आता मीच का सगळं करायचं? यांनी काही नाही का करायचं? कधी करणार आहात तुम्ही काम? बापरे. झाली चूक पोटात घेते आई, आम्ही उद्याच्या मृणाल
बघितलं 5 मिनिटं पण राग टिकू देत नाहीत. या ग माझ्या बछड्यांनो, काय करू ग मी तुमचं? मी शिकवते तसं वागा ना ग, नका ना असं करू. आता पुढचं नीट करणार ना? हो मृणालताई. व्हेरी गुड. गिफ्ट आणलंय का सरांचं? हो मृणालताई. चला सर, आपण पुढे जाऊया. माफ करा सगळ्या नाही, बाकीच्या ठीक आहे, ठीक आहे, चुकांसाठी. ठीक आहे. पटकन करा फक्त जरा. द्या त्यांना. हे घ्या. अरे थोडं नीट बोलायला सांगत नाही, ती प्रेमानेच बोलतेय सर. मी फोटोचं काम करून घेते, म्हणजे दिलं गिफ्ट असं कळायला. ते कशाला पण फोटो स्टेजवर काढला असता ना. नाही ते गडबडी स्टेजवर राहून जातो. इथेच काढलेलं बरं. ते अकाउंट्सला पाठवावं लागतं ना. बरं बरं बरं. हा, ते आम्ही आज बॉक्सच करणार आहे का व्हिडिओ? ते बाहेर पण काढा त्यातलं गिफ्ट काढू दे ना. Video काय आहे काढताय ते? हा, मी असं इकडे फोकस करीन आणि ते तुम्हाला मिळालंय हे दाखवायला मी मागे करीन. काढू मग हा, ready? हो रेडी. हा, दाखवा ते गिफ्ट. रिकामा डबड काय दाखव त्याला. रिकामा डबड. यातलं चांदीचं नाणं कुठं आहे? मला मला काय माहिती ते. अरे मला काय माहिती. हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? हो हो पडला. मला पण पडलाय. त्या दोघी आहेत, त्यांना पडलाय का बघा. चांदीचं नाणं कुठंय? चांदीचं नाणं कुठंय? हिला दिलं होतं. मला कधी दिलं? झोपलेलीच तेव्हा दिलेलं. झोपलेलं असताना कोणी चांदीचं नाणं देतं का? चांदीचं नाणं देताना कोणी झोपतं का? मला कधी झोप येते, मी झोपते. मग तू झोप. हो मी झोपेन, तू पण झोप. मला नाही येत झोप. मी का झोपू? तू झोप. मला येते झोप, मी झोपते. मग तू झोप. मी झोपते. मग मी पण झोपते. मग तू पण झोप. मी झोपते. मी पण झोपले. गंमत बघा, पैज लावते 1.5 तास तरी उठत नाहीत आता. मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय. होऊ दे यांचं. गंमत बघा तुम्ही नाही आता. ना. उठवा ना त्यांना. हो मीच कसं उठवू? या कशाही वागल्या तरी या खोडानेच झिजायचं. हे खोड झिजून झिजून थकत नाही. थकत- मुन्नी थकत नाही. कोण मुन्नी? लाडाने मुन्नी म्हणतात ना. म्हणा एकदा. मी कशाला म्हणू. प्लीज असं काही बाई बोलू नका. मी कशाला मुन्नी म्हणू. प्लीज म्हणजे. मग मृणालताई थकत नाहीत का? हो, थकत या असतील. मुली झोपल्यात. आता काय करायचं मृणालताईंनी? झिजत राहायचं ना. नाही झिजणार आता मृणालताई. नाही. हे खोड आता थकलं. खूप झालं. या पारंब्यांनी पण कधीतरी असं जमिनीत जाऊन खोड बनायला हवं ना. आता हे खोड थकलं. या खोडाने आता काहीही करायचं नाही ठरवलेलं आहे. पुरे झालं. आता मी पण झोपणार. आता काय करायचं बा. काय डोक्याला ताप आहे हा. ऐका ना मृणालताई. हो मृणालताई, फार विचित्र वाटतंय बरं का हे. एकदम कोणीतरी रूम मध्ये आला ना, तुम्ही तिघी झोपलेल्या. नाही ना ते. ऐका हो मृणालताई. मृणालताई मला जायचंय हो, लवकर जायचंय मला. ऐका ना, दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय. तुम्हाला आहे ना काळविटे सरांची शपथ. उठा ना हो. ओ मृणालताई उठा ना. काळविटे सरांची शपथ. काळविटे सरांची शपथ का घातलीत? त्यांच्यामुळे आता उठावं लागलं ना. please. काय तुम्ही असं करता हो? नाही त्यांना उठवा उठवा. लवकर कार्यक्रम संपवायचा आहे. दुसऱ्या कार्यक्रमाला मला जायचं. प्लीज प्लीज विनंती. उठा. ही तर उठा आता. उठा. संपलं. कार्यक्रम संपला. आता घरी जाऊया. हा झालं मस्त. काय करताय तुम्ही? झोपला होता तुम्ही. आठवतंय का तुम्हाला काही? काय करायचं यांचं मी? नाही मला नाही माहिती त्यांचं काय करायचं. Sorry, माझ्यावर चिडताय. पुढचं तरी नीट करणार आहात का ग? हो मृणालताई. हा थँक्यू. ऐका, काळविटे सरांबद्दल काही त्यांनी लिहून आणलंय ते आपण वाचून घेऊया, म्हणजे कार्यक्रमात गडबड नको काही. please, please. हा थँक्यू. हा तुम्ही बाकीचं सगळं मी सांभाळीन. हा तुम्ही काळजी नका करू. हो. वाचा आता पटकन. बडबड करू नका बाकीचं काही. नमस्कार. काळविटे सर साधारण काळ्या रंगाचे असतात. काळविटे सर यांचं वजन 38 किलो असतं. काळविटे सरांच्या शिंगावर वलये असतात आणि ते प्रामुख्याने भारत व नेपाळ या ठिकाणी आढळतात. ते काय बोलताय त्या. काळविटे सर सस्तन प्राणी आहेत. ते फक्त वाघाला, सिंहाला, लांडग्याला घाबरतात.
नाही ना. नाही, थांबा, थांबा. काळविटे सरांचा वीण हंगाम ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यांमध्ये असतो. या काळात ते मादीला आकर्षित अरे करणे. नाही नाही नाही, अरे थांबवा हो तिला, तिला थांबवा ना. ए पोरी, अरे तू काय बोलते तुला कळतंय का? अरे बापरे बाप, सगळं इमॅजिन होत होतं मला. काळवीट या प्राण्याबद्दलची माहिती त्याच्या पुढे फक्त सर लावलं आणि झालं. ती काळवीट सरांची माहिती आहे. तुम्हीच सांगा काय करायचं. मी पहिल्यांदा जबाबदारी दिलेली त्यांना रिसर्च करण्याची. त्यांना म्हटलं इंटरनेटचा वापर करा वाटल्यास. तर ही माहिती आणली यांनी. काय करायचं यांचं? अरे पण नका देऊ ना जबाबदारी. तुम्हाला माहिती आहे ना आपल्या शिष्य म्हणजे हे, तर नका देऊ जबाबदारी. मृणालताई आम्हाला तुमच्यासारखं विद्वान आणि हुशार व्हायचंय, होत नाही. काय सांगितलंय तुम्हाला मी? होत नाही, जमत नाही, जमणार नाही, होणार नाही, या गोष्टी बोलायच्या नाहीत. सांगितलंय की नाही माझ्यावर त्यांना? चिडून. सांगितलंय मी. तुमची भीती वाटते खरंच नाही, सांग. माफ करा सर. नाही, असं त्यांना शिकवायला असंच करावं लागतं सर. यांना किती वेळा सांगितलंय मला काही जमणार नाही, होणार नाही असं म्हणायचं नाही. सांगितलंय की नाही? जोरात म्हणा, होणार. यांच्याबद्दलची माहिती आणली आहे ती वाचून दाखवा एकदा. नको माहिती नको. पूजा करतो, 2 शब्द बोलतो, चालला जातो मी. नाही असं कसं, त्यांनी शिकायला पाहिजे की नाही? ऐकून घ्या एकदा. चुप्प. अच्छा. आज आपल्याला लाभलेले पाहुणे श्याम सर. श्याम सरांसारखं व्यक्तिमत्व जगात नाही. महाराष्ट्रातलं असं एकही घर नाही जिथे श्याम सर माहीत नाहीत. नाही असं नाही एवढं. श्याम सरांचा जन्म पंजाब मधील तांडा या गावात झाला. कुठे झाला? पंजाब मधील तांडा. पंजाब मधल्या तांडा गावात माझा जन्म झाला. हो, इंटरनेटवर तेच लिहिलंय. इंटरनेटवर आहे सर, म्हणजे बरोबरच असणार. अरे बसा. काय बाबा, माझा जन्म मला माहिती असेल ना हो, पण तुम्ही लहान होतात, तुम्हाला कसं कळणार आहे? हे आहे ना खूपच चुकीच्या पद्धतीने बोलते. नाही नाही, ती प्रेमाने बोलतेय, ते नाही, तसंच आहे. तिचं तोंड आणि तिचा गेंगाना आवाज डोक्यात जातोय डायरेक्ट, माहिती का? म्हणून म्हटलं ऐकून घ्या जरा तुम्ही. नीट सांग. नाही, ती प्रेमाने बोलतेय, थोडस चालवून घ्या. पुढे. श्याम सर त्यांच्या स्टंटसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी दंगल, पद्मावत, गँग्स ऑफ वासेपूर साठी ऍक्शन डिरेक्टर म्हणून काम केलंय. मी काम केलं? आताचे सुपरस्टार विक्की आणि सनी त्यांचीच मुलं आहेत. कुठली माझी मुले आहेत? विक्की आणि सनी. विकी आणि सनी? माझी कोण विकी आणि सनी? आम्हाला काय माहिती? अरे कुठून माहिती गोळा केली तुम्ही? गुगल वरून. गुगल वरून ही माहिती मिळाली माझी? हो, 1 मिनिट दाखवते. हे बघा, फक्त फोटो वेगळा आहे. फोटो वेगळा नाही, माहिती पण वेगळी आहे. हा माणूस पण वेगळा आहे. हे जे फोटो दिसत आहेत ना, हे हिंदी सिनेमांचे खूप मोठे ऍक्शन डिरेक्टर आहेत. श्याम कौशल सर. आत्ताचे जे हिरो आहेत ना, विकी कौशल, त्यांचे वडील आहेत ते. मग तुम्ही कोण आहे? अरे मला मी कोण आहे हेच माहिती नाही तिला. काय डेंजर प्रकार आहे माफ हा? करा. मी माहिती असं काय नाही. तुम्ही गेल्याच आठवड्यात तुम्हाला यांच्या आईवरचा सिनेमा दाखवला होता ना? माझ्या आईवरचा सिनेमा? माझ्या आईवर कुठला सिनेमा आला हो? हो, श्यामची आई दाखवला होता तुमच्या माहितीसाठी. साने गुरुजींवरचा सिनेमा आहे तो. काय बाई बोलू नका. श्यामच्या या नावाचं पुस्तक पण आहे, त्याच नावाचा सिनेमा पण येऊन गेलाय. काय पण बोलताय तुम्ही? आलो तेव्हापासून नुसतं अपमान चालू आहे. काय बाई बोलताय? तुम्हाला पण अक्कल नाही नीट. झालं? या पारंब्यांमुळे या वडाने आता ऐकून घ्यायचं. अरे शिलगवा तो वड. हा वडाने ऐकून घ्यायचा वडा. शिलगवा वड एकदाचा तो. पेट्रोल राखेल काय टाकलं, आकाडी लावा त्याला. आणि त्या पारंब्या फक्त हलण्याच्या कामाच्या, बाकी काही कामाच्या नाही त्या पारंब्या. मुळात आहे ना, पारंब्यांमध्ये प्रॉब्लेम नाहीये, वड बिंडोके बोलताय तुम्ही. हेच हवं होतं ना तुम्हाला? झालं ना तुमच्या चुका, आणि त्याच्यामुळे मी ऐकून घ्यायचं. गेस्ट चिडले ना, आलेले गेस्ट चिड. तुम्हाला हेच हवं होतं ना? आता पुरे झालं. नाही, आता ना तुम्ही हे चिडलेले पाहुणे आणि कार्यक्रम काय घालायचा तो गोंधळ घाला. मला इथे थांबायचं नाहीये, मला कार्यक्रम ऐकायचा पण नाहीये. मी खाली पायऱ्यांवर जाऊन बसणार आहे. कार्यक्रम बरा झाला तर मला व्हिडिओ कॉल करून फक्त एवढंच करायचं, आणि वाईट झाला ना कार्यक्रम, तर ही तोंड पण मला दाखवायची नाही. मृणालताईंनी करायचं, यांनी काही करायचं नाही. मृणालताई सांगतायत हे करा, ते करा, ते करा, पण नाही. आता काय? आता मेलेला मांजरी सारखं तोंड घेऊन फिरते, आता विचारते? जगाचा सगळा कंटाळा तुझ्या चेहऱ्यावर आहे, कळतं का तुला? खोबाड तोंडे. आणि तू गे सुकलेली कोथमीर. तुझ्याशी बोलते मी. तिकडे काय पाहते? तिकडे मागे काय भिंतीत आहे का? काही भिंतीत गेश घुसलेला आहे तिकडे. अगं चपली सारखं तोंड आहे तुझं, चप्पल तोंडे.
बोलते काय बाई? अरे कोण आहे तुम्ही? आभाळाचं केलं कागद, समुद्राची केली शाई, आम्ही उद्याच्या मृणाल ताई. डोक्यात जात हे सगळं. जा तुमच्या मृणालताईकडे जा. तिथे काय खपल्या मग? अरे बापरे. वा 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 वा, उद्याच्या मृणालताई फारच धमाकेदार आहे, त्यामुळे खूप धमाल आली. बघू हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा? खतरनाक, फारच मजा आली. वरकरणी बघता या स्किटमध्ये पटकन सम्याचं कास्टिंग होऊ शकतं किंवा ओमकार राऊतचं कास्टिंग होऊ शकतं, पण श्याम्याला या स्किटमध्ये आणून काहीतरी एक वेगळीच गेम आज गोस्वामींनी खेळली आणि ती 100% यशस्वी झालेली आहे. श्याम्या, अदरवाईज तू जे ॲग्रेसिव्ह किंवा तुझ्या स्टाईलनी जे तू परफॉर्म करतोस त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट तू आज परफॉर्म करत होतास आणि ते प्रचंड गोड वाटत होतं, प्रचंड. आणि फारच मजा आली. म्हणजे सिरीज या तिघींची आहे, पण यू स्टोल द शो. आणि तुमच्या तिघींचा बावळटपणा दिवसेंदिवस इतका रंजक होत चाललाय, प्रचंड. म्हणजे काय तोंड करून येता तुम्ही दोघी, अरे बाप रे बाप, खतरनाक. फारच मजा आली आणि फारच रंजक सादरीकरण होतं. फॅन्टॅस्टिक. गोस्वामींना माझ्याकडनं एक वडापाव 2 ऑक्टोबरला. वा दादा. सई? पशाजींबरोबर मी अग्री करते. श्यामदादा, तुम्ही हिमनग आहात आणि मी सगळ्यात आधी मी शोधले, त्याच्यामुळे आय एम प्राऊड ऑफ मायसेल्फ. आणि आज काहीतरी विशेष सूर लागला होता, वेगळा परफॉर्मन्स होता आणि त्या वेगळेपणाची आम्हाला पण खूप मजा आली. माझ्या शेजारी जी व्यक्ती बसली आहे खुर्चीवरती, ती मला भयंकर प्रिय आहे, म्हणून हे खास या व्यक्तीसाठी. आमचे हास्यवीर रंगवतात रोज नवा डाव, आमचे हास्यवीर रंगवतात रोज नवा डाव. पशाजींचा नवीन चित्रपट येतोय, वडापाव. बहुत खूप, बहुत खूप. तो माझ्याकडनं एक वडापाव. मंडळी, सिरियलमध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे ट्रॅक सहजपणे लिहिणाऱ्या लेखकावर आली आहे आपल्या स्वतःच्याच बायकोचा सिरियलमधला ट्रॅक बंद करण्याची वेळ. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा मेलो ड्रामा अनुभवण्यासाठी, जो घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. हॅलो हॅलो, हाय छकू आत्या, कशी आहेस? एपिसोड बघितलास वाटतं? थँक्यू थँक्यू. तरी म्हटलं तुझा अजून फोन कसा नाही आला? हो अगं, आता सीन वाचतच होते मी. अगं कोणी काय, प्रसाद लिहितोय ना. हो, आता नवरा लेखक असल्याचे फायदे. मी खूप एक्साइटेड आहे. मला एक मिनिट. स्पॉट दादा, स्पॉट दादा, ऐका ना, ते मोदक आणलेत सगळ्यांसाठी, ते वाटा ना. ऐका ना दादा, काल शिरा बनवला होता, कसा झाला होता? अय्या, काहीच नाही बोलले. दादा, सगळ्यांना वाटा. मी आणलेत सांगा. हा छकू आत्या, बोल ना. हो अगं नाही, कॉन्फिडन्स कसला, मला खूप भीती वाटत होती. आता कधी काळी एकांकिका केली होती, त्याच्यानंतर काय ग लग्न झालं, मग देवांश करण्यात सगळं नाही. पण प्रसादने त्या दिवशी सरप्राईज दिला, ट्रॅकच सुरू केला नवीन. खूप हो डाएट सुरू केलेला आहे. हो दीक्षित डाएट. हो दिवसातून 2 तास अजिबात काही खात नाही मी. हो पाणी सुद्धा नाही. बरं हो. अगं हो, आता ऍक्ट्रेस म्हटल्यावर एवढं सगळं करावं लागणार ना. आत्या, एक मिनिट, आशूचा फोन येतो. हो, मी घरी पोचल्यावर करते तुला फोन. ओके बाय. आशू बघितलाच वाटतं एपिसोड तू. अगं भारी. आता तू टोमणे मारू नकोस मला, परत म्हणशील का लेखक नवरा कशाला केलास वगैरे. उगाच टोमणे नाही ऐकून घेणार मी. नाही. हो, 6 महिने आता आहे माझा ट्रॅक. हो,
ऐक ना तुला हे सांगायचं होतं. मी त्या दिवशी जात होते ना, तर मला एकीने मंदोदरी म्हणून हाक मारली. मला आधी कळलंच नाही की मंदोदरी. नंतर माझ्या लक्षात आलं की कॅरेक्टरचं नावाने हाक मारली होती. मला अशी छाती अशी अभिमानाने फुलून आली माहितीये. खूप भारी वाटलं, खूप भारी वाटते. आशू 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 गुरु काकांचा फोन येतो. मी तुला करते नंतर फोन. हॅलो गुरु काका, बोला ना. पाहिलीत का सिरियल तुम्ही? मी नव्हते. कुठली सिरियल पाहिली? गुरु काका पुण्याच्यात वाटतं. नाही, मला माहेर नको ग बाई नाही. मी माहेरी जाते ग बाई आहे. MMNGB नाही, MMJMBA आहे. काका मी पाठवते तुम्हाला लिंक. हा ऍप वरती जाऊन बघा. थँक्यू. अच्छा, मुद्दाम करतात काही माणसं. स्पॉट दादा, काय झालं? दादा एक ब्लॅक कॉफी आणा ना. शुगर? नाही विदाऊट शुगर. काय रे? सॉरी माझं नाही. लक्ष नव्हतं फोनवर आणि एक्साइटमेंट खूप जास्त झाली. सॉरी. बस ना. तू काय खाणार? थालीपीठ आणले सकाळी, गरम गरम खा. नाही नको. मग मखाने आणलेत बास्केटमध्ये. 1 मिनिट. बास्केट कधी घेतलं? अरे सकाळी येता घोडबंदरला घेतलं. आता लागेलच ना मला रोज. आणि ते सेटवरचं नाही आवडत रे मला, ते असं हे लागतं. आणि ऐक ना, मी विचार करते पर्सनल हेअरस्टाईलिस्ट ठेवावी. हा, ते इथल्या लोकांना नाही जमत. इकडनं केस बाहेर येतात. काय झालं? तुला प्राऊड फील होतंय ना खूप? खूप थँक्यू. काय झालं? बस ना. वा दादा. बस. काय? वने ते आपण युट्यूब चॅनल सुरू करणार होतो, ते करूया पटकन. नाही, तू वेळ आहेस का? आता वेळ मिळणार आहे का? आता बघितलं सकाळी 8चा कॉल टाइम असतो. मग मला सगळ्यांसाठी सगळं करायचं पण असतं. मग ते नाही होणार. नाही करूया ना. मी आहे ना, आपण एकत्र करूया. मी करतो ना. नाही, असं कसं होणार? केवढे सीन बघ, केवढे आहेत, कसं होणार? बस. काय झालं? ते काल गुरुवार होता ना, हा मग ते TRPचं रेटिंग आलंय. ओके. किती आलंय? मजबूत पडलाय आपला एपिसोड. कसं काय शक्य आहे? अरे मागच्या आठवड्यात माझी एंट्री झाली ना. तेच काय तेच म्हणजे मलाही तेच कळत नाहीये. तोच प्रश्न पडलाय मलाही. हे कसं शक्य आहे? मी सगळ्या नातेवाईकांना सांगितलं होतं, बिल्डिंग मध्ये सांगितलं होतं की डबल टिबल वेळा बघितलं, सगळ्यांनी बघितलं, तर TRP वाढला पाहिजे ना. हे कसं काय शक्य आहे? मी यायच्या आधी कुत्रा पण बघत नव्हतं ती सिरियल. म्हणे? नाही तसं नाही, बघायचंय. तू लेखक होतास म्हणून बघायचे, पण मग नंतर कळलं की तू लिहिलेले डायलॉग नट घेतच नाहीत. मग बघायचं बंद करून घेतलं. असं काय झालं? नाही ते TRPचं मशीन संपूर्ण महाराष्ट्रात लावतात ना, फक्त खारेगावात नाही. त्यांची चूक आहे, ती सोडून देतो विषय. ठीक आहे, मग तू ओकेस ना? तू प्रेशर नाही घेतलंयस ना? आपण करू ना. तू त्यांना सांग माझ्या बायकोची एंट्री झाली, आता जोरदार दोघं मिळून TRP वाढू. आणि प्रेक्षकांना पण थोडा वेळ दे ना. आता मंदोदरी जस्ट इन झाली आहे, मग त्यांना पण ओळखीचा चेहरा व्हायला. आणि मग ते ट्रॅक लगेच संपवा बोलले. मंदोदरीला त्वरित मारा. वा म्हणे. काय 2-4 महिन्यात संपणार सगळं? एका महिन्यात? एका दिवसात. आजच सगळं आटपून टाका बोले मंदोदरीचं. मार खाशीला बसा. कानाखाली वाजवेन तुझ्या. तू मस्करी 3 ऑप्शन दिलेत. कसले? झाड पडून मरते, धावत्या ट्रक खाली येते आणि विष घातलेला समोसा स्वतःच खाऊन मरते. तू काय म्हणालास मग? समोसाचा ऑप्शन नॅचरल वाटतोय. म्हणजे काय ते झाड, मग ती परमिशन लागणार, ट्रक आणायचं बजेट नाही. ऐक ना
आणि मी खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. चॅनलवाले खूप श्रूड असतात का, नाही कोणाचं ऐकत ते. मी किती समजवण्याचा प्रयत्न करत, नाहीच बोलतायत ते. ते काय करतात, आधी बाजूच्या चॅनलवर काय चालू आहे ते बघतात, मग तसं सेम करायला लावतात. नाही चाललं तर एका रात्रीत सगळं बदलायला लावतात. पण मग माझी एंट्री का? अगं नाही, मी त्यांना तरी बोलत होतो, ह्या कॅरेक्टरची काहीच गरज नाही या गोष्टीला, तरी ऐकलं. काय बोलतोस? म्हणजे तसं नाही, तू करायच्या आधी म्हणे तू केल्यानंतर मी ट्रॅक किती फुलवला होता म्हणे सांग हो, खरं. तेच हे बघ ना, सकाळी केवढे सीन आणून दिलेत मी, एवढे मी पाठ पण केलेत सगळे. ते नाही आहेत आता. नवीन सीन लिहून आणलाय. ते बोलले तूच जाऊन सांग. म्हणजे जनरली इपी येतो, ते बोलले तुझी बायको आहे, तूच काय ते सांभाळ. बघ, हे सगळे सीन शेवटचे शेवटचा तो लिहून आणलाय मी सीन. म्हणे हा घे. बाकी सगळी तयारी झाली आहे. डिरेक्टर समोसाची वाट बघतोय. वने रडू नको ना वने, असं होतं वने, ऐक असं होतं वने, असं होतं असं कसं होतं? इंडस्ट्रीत होतं असं वने. लेखक आहेस ना, मग कसं होतं? या सिरियलचा लेखक आहेस ना तू. अगं पण- तरी तुला सांगितलं होतं, तुझ्या लेखनात आता तोच येतोय, पाट्या टाकतोयस तू. एका वेळेला 3 सिरियल उरावर घेतल्यात. इकडचं रिजेक्ट झाल्यावर तिकडे टाकायचं, तिकडचं रिजेक्ट झाल्यावर इकडे सगळी भेसळ करून टाकली माझं. तू माझ्यावर कुठे येतेस वने? मी काय करू? चॅनलवाल्यांना कळत नाही, त्यांना सांगतोय नवरात्र चालू आहे, रात्री गरबा खेळायला जातात लोक, रात्री नाही बघत सिरियल. पण नाही, त्यांना फक्त रेटिंगची भाषा कळते. त्यांना काय, रेटिंग पडलं तर रायटरच्या क्रिएटिव्हिटीमुळे, रेटिंग चढलं तर आमची स्ट्रॅटेजी. तसंच मी काय करू आता? मी सगळ्यांना फोन करून सांगितलं, खूप एक्साइट होते मी. छोटू सण कर आणि घरी जा. आणि जाता जाता घोडबंदरवाल्या त्या बास्केटवाल्याला विचार, परत घेतोय का बास्केट? ओके, आपण ठेवूया. ओके, नको आपण ठेवूया. ओके वने, डोंट वरी. ठीक आहे, मी हा सीन हे करते. बोलले म्हणून कापलाय, बाकी काही नाही. हा, मी हा सीन करेन. पशा पशा, थँक्यू 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 पशा. हाय वहिनी. हाय. थँक्स पशा. हाय, कशाबद्दल थँक्स? चल सीनचा आपण तयार, मी रिडिंग घेतो. मला बोललाय डिरेक्टर एकदा वेळ आहे पशा. कशाबद्दल थँक्स? अहो वहिनी, काय सांगू तुम्हाला, गेल्या 3 महिन्यांपासून ना माझा ट्रॅकच सुरू नव्हता सिरियल मध्ये. Okay. 3-4 दिवस घ्यायचे आणि 4-5 दिवस कॅन्सल करायचे. पण मग आता आज सकाळीच मला फोन आला, माझा ट्रॅक ऑन होतोय पुढच्या 6 महिन्यांचे 25-25 दिवस ब्लॉक केलेत, अँड दिस इज बिकॉज ऑफ पशा. थँक्स पशा. ए चल, मी काय, माझं काहीच नाही याच्यात. मेरा काय, माझं काहीच नाही आहे. ए गप्प बसा. अगं खरंच ना. अरे असं काय म्हणतोयस तू? ईपीए ना आपला संदेश, त्याने सगळं सांगितलं मला. आज सकाळी तू चॅनल मध्ये गेला होतास मीटिंग करायला. त्या मीटिंग मध्ये सगळे बाकीचे ट्रॅक बंद करून नवीन ट्रॅक इन केलाय, जो माझा असणार आहे, आणि तो सगळ्यांना आवडला आणि तोच फायनल होणार आहे. थँक्यू. थँक्स यार बशा. वने मी काहीच नाही. काय झालं? याने नवीन ट्रॅक इन केला. नाही वने, मी नाही. अरे काय हो, मी नाही केलंय काय. माझं काय कम हो. ऑन पशा, कॉलेज पासून ओळखते मी. एकांकिकेमध्ये तू माझा ट्रॅक कसा इन करायचा आणि कसा फुलवायचा सगळं माहितीये मला. कम ऑन. आणि तो संदेशच म्हणाला, काल रात्रभर जागून पुढच्या 25 एपिसोड्सची स्टोरी तयार केलीस ना तू. आणि त्या स्टोरीमध्ये काय होणार आहे माहिती का वहिनी? मी ना ते विष घातलेले समोसे बनवणार आहे, आणि तो समोसा खाऊन त्या हिरोचे वडील, त्यांना अल्झायमर होणार आहे, आणि त्यांना वाटणार आहे मी त्यांची सून आहे. इंटरेस्टिंग. कमाल आहेस तू पशा यार. थँक्स, जीनियस. काय झालंय वने, ते रेटिंग पडलं होतं ना, तर मला माहिती होतं सकाळी चॅनलवाले कचकच करणार, म्हणून मी जस्ट एक सेफर साईड एवढंच केलंय. बाकी सेफर साईड काय केलंयस? काही बोलतोस तू? तूच ठरवलंस ना सगळं. काय चॅनलवाले नको नकोच म्हणत होते, पण पशा भांडला तिकडे जाऊन, म्हणाला नाही ही स्टोरी कमाल आहे, हीच वर्क होणार.
त्या संदेशला काय माहिती आहे का? त्याला काय हे तरी करतात का? फोटो सेशनला बोलवतात फक्त, त्याला काय माहिती नाही. अगं नाही अगं वने, काय आहे, मी जस्ट एक थ्रो केला तर त्यांना तो आवडला, त्यांनी तोच डोक्यावर अच्छा, घेतला. म्हणजे चॅनलला नव्हतं बदलायचं, तू ट्रॅक सुचवलास नवीन. हा नाही तसं नाही ते. अगं मी जस्ट आपण बोलता बोलता बोलून गेलो. काय पशा कमॉन, बोलता बोलता हा ना, आता हल्ली ना खूप लपवाछपव्या जा ना करायला गं. लागल्या वहिनी. हा हा लपवा. सांगा. सांगणार आहे, मी हो, सांगा. भोळेपणाचा आव आणतो हो का? काल वहिनी रात्रीच मला मेसेज केला, काय बिलेटेड हॅपी बर्थडे, तुझ्यासाठी सरप्राईज आहे, सेटवर भेटू. नाही वनी तसं नाहीये. बाळ. अगं तसं नाहीये ते सरप्राईज. तिचा बर्थडे झाला ना, तिच्यासाठी डायरी घेतली होती, ते मी मेसेज केला तिला, ते सरप्राईज. कुठे आहे डायरी? कुठे आहे? कुठे डायरी घरी घाईघाईत राहिली म्हणे. कसली घाई झाली होती? बायकोचा रोल कापायची घाई झाली होती. नाही म्हणे, ऐक. स्पॉट दादा, ओ स्पॉट दादा, हे मोदक वाटलेत ना, ते सगळे घेऊन या परत. मी ते ना घोडबंदरच्या खड्ड्यात पुरेन. लवकर घेऊन या. माझ्या नवऱ्याला खूप घाई झालीये. बायकोचं करिअर बंद करायची घाई झाली. करिअर बंद? करिअर 2 दिवस शूट केलं करिअर. छान, मस्त. मेलिगो बाहेर आला. नाही. स्वतःला कोणी ओळखत नाही, स्वतःचं काही कर्तृत्व नाही, स्वतःला कोणी कुत्रा पण ओळखत नाही, म्हणून आता बायकोचं करिअर होतंय. बायको सेलिब्रिटी होते, ते बघवत नाही ना. कुठे जातेस? मला माहितीये, मला असं वाटलं होतं की माझा नवरा जरा वेगळा आहे, त्याने माझ्यासाठी रोल लिहिलाय, त्याला छान वाटेल, अभिमान वाटेल, पण नाही, माझा नवरा पण अगं वने काय बडबड. वहिनी रडू नका, सगळ्यांना फोन करून वहिनी मी आहे ना, आपण दोघी जणी एकत्र शूटिंग करू, आपण मज्जा करू. तुम्ही काय, तुम्हाला माहिती आहे, कोणतरी मंदोदरी आहे, तिचा ट्रॅक कट झालाय. ती मंदोदरी मीच आहे. माझाच रोल कट झालेला आहे. माझ्या मंगळसूत्राने माझा गळा कापलेला आहे. लेखकाने त्याच्या मात्राचा खून केला. चल लय मोठी वाक. काय? कशाला रे पशा, कशाला वहिनींचा ट्रॅक कशाला बंद केलास तू? अगं तुला ते वाटतं की नाही रे, अगं बायकोचा ट्रॅक बंद करशील? मी का करेन? ते चॅनलवाले सांगतात ते लिहितो, त्या बदल्यात ते 4 चौकात मला लेखक म्हणतात. एवढाच आहे आमचा व्यवहार. माझ्या हातात काहीही नसतं. झक मारली आणि तुझ्याबरोबर लग्न केलं मी. अरे चांगलं कोंबडीवाल्याचं स्थळ आलं होतं, त्याच्याबरोबर लग्न केलं असतं मी. रोज मला चिकन तरी खायला मिळालं असतं. अरे कोंबडीवाला, हो तू माझं कंपॅरिझन कोंबडीवाला सोबत करतेस? हो प्रसाद, कारण तू कोंबडी कापतो, बायकोचे रोल नाही कापत. अरे तो अंडी विकतो, तू बायकोची स्वप्न विकलीस. ऐक ना वने ऐक ना, असं काय करते वने? मी माझ्या परीने केला ना प्रयत्न, आणि मी किती सेंड ऑफ मस्त करतोय. ते तर बोलवते मंदोदरीला भोवळ येते दाखवा, दुसऱ्या दिवशी फोटो लावूया. मी म्हटलं नाही, माझी बायको समोसावर मानेल. हो म्हणजे समोसा वने, महागातला समोसा मागवलाय वने. ऐक ना, आणि तो सीन जर खरंच वर्क झाला ना, मला खूप मस्त सुचेल काहीतरी समोसावर. काय? म्हणजे बायकोवर काहीच सुचणार नाही. अगं नाही तसं. लहान मुलगी आहे मी, मला नादाला लावतोयस तू समोसा देऊन. मला तुझी ही सिरियल पण नकोय आणि मला तुझा समोसा पण नकोय, मला काहीच नकोय. नाही समोसा नकाच खाऊ, त्यापेक्षा वडापाव खा. मागे कोण नाही पकडायला, थांबा हळू. प्रसाद अरे या ते आहेत ना, मंदाकिनी. मंदोदरी मंदोदरी करेक्ट. मी पाहिलं तुम्हाला टीव्हीवर. तुम्ही सिरियल पाहिली? म्हणजे दोन्ही भाग पाहिले, सगळे सीन पाहिले तुमचे. मला सगळ्यात कुठला सीन आवडला माहिती का तुम्हाला? तो जिन्यावरनं तुम्ही उतरत असता आणि तुम्हाला घसरून पडायचं होतं, पण तुम्ही पडला नाही, सटकला, ऍक्च्युली फरशी उखडली बघा. मला भयानक आवडला तो सीन. फरशीच्या तुकड्यांवर असा क्लोज लावला होता आणि ते फरशीचे तुकडे तुमच्या चेहऱ्याचे तुकडे. काय एक्सप्रेशन होते, खतरनाक एक्सप्रेशन होते. मी आजपर्यंत असे एक्सप्रेशन पाहिलेले नाहीत. थँक्यू. तुम्हाला म्हणून सांगतो, हे बघा, आय एम अ थिएटर पर्सन, येस, आय एम अ फिल्म पर्सन, रील स्टार.
नंतर बोलूया ना. तर मी सगळ्यांबरोबर कामं केली आहेत. येस. म्हणजे मी सई बरोबर काम केलंय, मी गौरी बरोबर काम केलंय, मी अमृता बरोबर काम केलंय, मी छोट्या सोनाली बरोबर केलंय, मोठ्या सोनाली बरोबर केलंय, सर रसिका बरोबर केलंय. पण असे नाही रसिका, नाही तुला पण नाही जम नाही असे एक्सप्रेशन कुणालाही जमले नाहीत. काय काम करता तुम्ही? थँक तुमचं आता काय इथून पुढे काय तुमचं? काही नाही, घोडबंदरचा प्रवास आहे. ते नाही हो, म्हणजे कमिटमेंट काय आहेत तुमच्या? ह्यांच्या बरोबर कमिटमेंट होती, पण आता मी डिवोर्स देणार आहे ना. खरं तर यांच्याशी तुम्ही लग्नच करायला नको. नाही, मी काय विचारतो मी तुला सांगतो. आता माझा वडापाव नावाचा चित्रपट उद्या प्रदर्शित होतोय, पण माझ्या पुढच्या चित्रपटांची तयारी झालेली आहे. तर माझ्या पुढच्या चित्रपटात मी तुम्हाला कास्ट करू असा मी विचार करतो. त्याचं नाव आहे दाबेली. त्याचा पण मी दाबेली मुख्य भूमिकेत. तुम्ही दाबेली मुख्य भूमिका. त्याच्या पुढचा चित्रपट पण तयार आहे, कोणता? बर्गर. बर्गर तुम्हीच. मी हा, मग त्याच्यानंतर मी थोडासा जॉनर बदलणार आहे आणि मी फाफडा करणार आहे. मग मी त्याच फिमेल व्हर्जन बनवणार आहे पापडी नावाने. मग मी थोडासा फॉर्म बदलणार आहे आणि मग मंचाव सूप आणि ऑरेंज ज्यूस असे लाईंड अप आहेत सिनेमे. फ्री 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 लगेच फ्रीच आहे मी. तुम्हाला माझ्याबरोबर काम करायला आवडेल? खूप आवडेल ऍक्च्युली. थँक्यू गॉड. थँक्यू सर, थँक्यू. तुम्ही एक काम करा ना, आमचे निर्माते अमेय खोपकर आणि निनाद बत्तीन हे दोघं व्हॅनिटीमध्ये बसलेत. Yes. तुम्ही त्यांच्याशी व्यवहाराचं बोलून घ्या ना. हो. म्हणजे काय त्याच्यावर ना आपल्यात मतभेद नको. नाही, मला ऍक्च्युली कळत नाही, नाहीये मी ते तुम्हाला सगळं. सांगतो, ऐका Yes, sir. ऍक्च्युली काय आहे, खूप असं बजेट नाहीये सिनेमाचं, okay. पण तुम्हाला ते 80 लाख देतील. किती? काय? 80 लाख, सॉरी, एवढं ऍडजस्ट करा. सर सगळं हे उंदियो फाफडा पापडी मीच सगळं, मंचाव सूप मीच सगळं तेव्हापासून करेन मी. म्हणजे ज्या माझ्या लाईनअप मध्ये नाही त्याही फिल्म तुम्ही त्या सगळं मी करते मी सर. थँक्यू. तुम्ही भेटून घ्या please. एक मिनिट माझं बास्केट नेते मी जरा. थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू. चला येतो. प्रसाद हा. शायला इथं काय घडलं 2 मिनिटं? कशाला आला होता तिथे? मी प्रमोशनला आला होता ना फिल्म? प्रमोशन थँक्यू. अहो, मग वडापावचं- नमस्कार. वडापाव हा माझा सिनेमा उद्या प्रदर्शित होतोय संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात. नक्की बघा. चला, आणि तुम्ही तर नक्की बघा हा चित्रपट, कारण काय कौटुंबिक मूल्य जपणारा सिनेमा आहे. लाज वाटते? एक अख्खं घर तोडलं तिथे आणि मला सांगतो कौटुंबिक मूल्य जपणारा. बरं ऐका, माझ्या बायकोला आमिष दाखवलात. ते ओंकार राऊत, पृथ्वी प्रताप आणि शर्मेश बेडकर लाईनीत आहे, त्यांचं काय? वडापाव घ्या. त्यांचं सांगा. वा 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 वा, वडापाव सारखा झणझणीत परफॉर्मन्स. बघा सर असे काय म्हणतात प्रसादा. भीती वाटते रे तुमच्यावर काम करताना. थँक्यू. मजा आली, खूप मजा आली. मस्त विषय होता आणि कमालीचा फुलवलात तुम्ही. वने, खूप मजा आली तुला बघताना. ती स्वप्नरंजन करणारी बाई आणि मग त्यानंतरचा स्वप्नभंग वगैरे अफलातून फारच मस्त पोटे गेलं. इंटरेस्टिंग विषय होता आणि इंटरेस्टिंग पद्धतीने मांडलात. तुम्हाला तिघांनाही माझ्याकडून एक वडापाव. सई भारी होता परफॉर्मन्स. मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे की आपण ह्या मंचावरून चॅनलच्या बाबतीत किंवा वस्तुस्थिती बाबतीत थेट विधानं करतो आणि ती एडिट होत नाहीत. मला असं वाटतं की ह्याचं श्रेय आपल्या चॅनलच्या टीमला, आपल्या डिरेक्शन टीमला जातं. कारण काही गोष्टी बोलण्यासाठी धैर्य लागतं, करेज लागतं. ते आपल्या टीमकडे आहे आणि आपल्या चॅनलकडे पण आहे. त्यामुळे मी या चॅनलचा आणि या डिरेक्शन टीमचा भाग असल्याचा मला खूप अभिमान आहे. आपले स्पॉटर सम्यकसाठी एकदा जोरदार टाळ्या. एका लुकमध्ये त्यांनी जिंकलंय. फारच मजा आली. मला खूप आनंद आहे की आपल्या प्रत्येक टीम मेंबर आपल्या कलाकारां एवढाच इन्व्हॉल्ड असतो सगळ्या गोष्टींमध्ये आणि मला असं वाटतं की हेच आपल्या यशाचं गमक आहे. मजा आली. सो ट्रू सई, वेल सेड. येस, थँक्यू. मंडळी असं म्हणतात की कुटुंबामध्ये कोर्ट कचेरी आणू नये, पण जेव्हा कोर्टच कुटुंब असतं तेव्हा काय घडतं ते बघूया पुढील प्रहसनातून, ज्यासाठी मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर.
पोहोच वेळेवर पोहोच वेळेवर पोहोच. अरे कदम, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. अरे कसलं काय गुड मॉर्निंग. डावा हात पॅचकर झाल्यापासून फ्रॅक्चर. म्हणा ना माझं एक पण मॉर्निंग गुड होत नाही. सगळं बोर्ड बॅड मॉर्निंग झाले तुम्हाला. नाही 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 नाही, तुम्ही मला न्याय मिळवून द्या. मला न्याय मिळवून द्या शकील साहेब, मला न्याय मिळवून द्या. नाही नाही नाही, कदम शकील नसतं ते, वकील असतं वकील. ऍक्च्युली तेच मला मनात बोलायचं, पण हे इकडे ओठ सुचल्यामुळे मला ते शकील साहेब डायरेक्ट बाहेर बर पडले. बर, मग तुम्ही मला वकील नका म्हणू, तुम्ही मला नावाने हाक मारा. मला म्हणा चंचू पात्रे साहेब. अहो, ते बोलतायत ना चुंचू पत्रे कशी मी. नका नका म्हणू नका म्हणू, हरकत नाही हरकत नाही, पण फारच लागलं. अहो फारच लागले म्हणजे तू मांडवकर कोंबडी चोर. वचाऱ्याने माझ्या सगळ्या कोंबड्या चोरल्या. मी त्याला जाब विचारायला गेला, वचाऱ्या माझ्या कोंबड्या का चोरल्या, त्याने फन फन फटकावल्या हो वचाऱ्यानी. काय ऍक्च्युली तू ना रस्त्याने चालताना असा नॉर्मल चालतो हो. जवळ आल्यावर फनकन मारतो आणि परत नॉर्मल चालतो. लोकांना वाटतं काही झालंच नाही हो. ते काय नाही नाही नाही, त्याला फाशीची शिक्षा द्या तुम्ही. माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. फाशीची शिक्षा द्या त्याला. फाशीची शिक्षा? व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. कसलं व्हिडिओ रेकॉर्डिंग? मला त्याने मारल्याचं. हो नाही, पण त्याच्यावरती फाशीची शिक्षा नाही मिळणार ना. फाशीची शिक्षा खूपच झाली. आपण काय करूया, आपण जास्तीत जास्त काय शिक्षा मिळेल यासाठी प्रयत्न करूया. थोडं करा करा. काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार. MHJ कोर्टात शेवटी विजय सत्याचाच होतो. मी व्यवस्थित ही केस हँडल करतो. तुम्ही सगळे पुरावे मला दिलेले आहेत, मी सगळं सॉर्ट करतो. काही आले 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 आले. हा बघा कोंबडी चोर वचारा. हा बघा, त्याला फाशीची शिक्षा द्या तुम्ही. टपली मारली तुमच्या समोर. टपली मारली बघा. नाही नाही नाही, आय विटनेस म्हणून नाही उभं राहू शकत, कारण अजून कोर्ट सुरू नाही झालं ना. मग कोर्ट सुरू झाल्यानंतर जर त्यांनी मारली असती तर कदाचित पुरावा पण सापडला असता. अरे, असं पण नाही. मी- तुम्ही लक्षात घ्या, असं नका ना करू. तुम्ही त्यांना असं मारता बरोबर नाहीये ना हे. हा, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. कान फार फुरीन. हुलदिली पुरावा आहे, पुरावा हुलदिली कोर्टात हुलदिली त्यांनी मला. नका करू असं. बोललो मी त्यांना, सांगितलेलं आहे, तुम्ही काळजी करू नका. बस चिन्या, ऑल द बेस्ट. जोमात लढ. थँक्यू. एक्सक्यूज मी, हा तुमचा ज्युनियर आहे का हो? नाही नाही, मुलगा आहे माझा. मुलगा? हो, माझा मुलगा आहे चिन्मय चित्तरंजन चंचू पात्रे. आणि आता ऍडव्होकेट चिन्मय चित्तरंजन चंचू पात्रे. बाबा छान लढी केस. म्हणजे पोरगाच आता माझ्या विरुद्ध केस लढणार आहे? हा, माझा मुलगा तुमच्या विरुद्ध केस लढेल, म्हणजे माझ्या विरुद्धच केस लढेल. अरे बापरे. एका बापाला काय हवं असतं? आपल्या पोराने मोठं व्हावं, त्याच्या खांद्याला खांदा लावून एका कोर्टात केस लढावी, हेच तर हवं असतं. बाबा मोठा झाला माझा चिन्या. पाया पड, काकांच्या पाया पड. नाही नाही, नको नको पाय नाही, आशीर्वाद द्या त्याला. अरे नको. पहिली केस आहे त्याची आज, आयुष्यातली पहिली केस. आशीर्वाद द्या. पण नको ना. नाही नाही, आशीर्वाद संस्कार वगैरे काय आहेत की नाही त्याला? हे पाया पड. तुम्ही म्हणा ना, यशस्वी हो म्हणा म्हणा. अरे यशस्वी हो कसं म्हणू? तो यशस्वी झाला म्हणजे तो जिंकणार, मी हारणार. नाही नाही, ऐका, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही नाही हरणार. तुम्ही शब्दशः घेताय, मी आहे ना तुमचा वकील, कशाला घाबरताय? व्यवस्थित आशीर्वाद द्या, असंच नॉर्मल आशीर्वाद ठीक द्या. आहे ठीक आहे. दिलं दिलं मनात दिलं. ए, चिन्या इकडे, चिन्या इकडे इकडे. हा बाबा. मला सांग, तुझी तयारी झाली ना सगळी? काही काळजी करू नकोस, प्रेशर घेऊ नकोस, मी आहे. काही असेल मला विचार मध्येच. हा, हा नाही, झाले आहे तयारी, पण बाबा माझी पहिलीच केस तुमच्यासारख्या मातब्बर वकिलासमोर म्हणजे थोडं प्रेशर तर येणारच ना. काही आपलं मातब्बर वकील वगैरे विसरून जा आता. या कोर्टात विसरून जा की मी वकील आहे. तुझ्या समोर फक्त तुझा बाप आहे, एवढं लक्षात ठेव. चुकीचं बोलताय तुम्ही. तुम्ही त्याला सांगा तुझ्या समोर एक बाप नाही एक वकील आहे असं त्याला सांगा ना. नाही नाही नाही, बापच बापच. एक बाप आपल्या मुलाला केस हरू देईल का मला सांगा? अरे म्हणजे मी हारणार ना यार. तुम्ही नाही हरणार, तुम्ही नाही हरणार. तुम्ही कशाला काळजी करताय? मी तुमचा वकील आहे की नाही? मग मी बघून घेईन ना. आता बघ, लक्षात घ्या, हा त्यांचा अशिल आहे, तुम्ही माझे अशिल आहात. पण या अशिलाचा वकील मी आहे का नाही? त्या अशिलाचा वकील ते आहेत, आणि हा वकील माझा वकील आहे का? तर नाही. या वकिलाचा मी वडील आहे आणि तुम्ही माझे अशिलात आहे की नाही? काहीच केलं नाही हो. हरकत नाही, एवढं लक्षात घ्या. फक्त डिकीचा फरक आहे. ही डिकी कोण? हे मी त्याचा वडील, मी तुमचा वकील. वडील वकील, एवढा डिकीचा फरक. नका रे, लय त्रास होते हो, मला, हो, लय हो, हो, लय. हरकत नका, नका. हरकत हरकत हरकत. काही काळजी करू नका, मी आहे ना. मी सगळं व्यवस्थित करेन. 99% यश तुमचंच आहे.
हो पण तो 1% जो सोडलाय त्याचाच त्रास होतोय ना मला. त्याचा आपण काही नाही करू शकत. तो 1% कुणाचाच नसतो. कधी कधी काय होतं त्या 99% तो 1% अचानक भारी पडतो. मग वाट लागते. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमचा. काही काळजी करू नका. चिन्या, ए चिन्या, आयुष्यातली पहिली केस आहे चिन्या, नीट लढायची. प्रेशर देऊ नका बाबा प्लीज. अरे प्रेशर माझ्यावर आहे रे, माझ्या कष्टाचं चीज होणार आहे रे आज. देवाला साकडं घातलंय, म्हटलं माझा चिन्या जर ही केस जिंकला ना, चालत येईन तुझ्याकडे. अरे म्हणजे मी कन्फर्म हारणार आहे यार. अरे काय चाललंय तुमचं ना यार. नाही हरणार तुम्ही नका ना काळजी करू. मी आहे की नाही तुमचा वकील. तुम्ही अजून माझा युक्तिवाद पाहिलाय का नाही पाहिलाय की नाही? बस ना, तुम्ही काळजी करू नका. आपण व्यवस्थित. MSG कोर्टाचं कामकाज सुरू होत आहे. जज साहेब येत आहे तो. माय लॉर्ड इथे इथे इकडे. इथे. चिन्या, हा हा कोर्टाचं कामकाज सुरू करा. हा वकील. मी ॲडव्होकेट चित्तरंजन चंचुपात्रे आणि आज माझ्यासोबत विचारलंय नाही नाही हे कोण आहेत? हे जांभूळ कोण थुंकले त्यांच्या चेहऱ्यावर? नाही माय लॉर्ड, नाही नाही असा जांभळा का वाटतोय चेहरा? नाही नाही, ते ऍक्च्युली ते आशिल आहेत ते माझे यात. तुम्ही दुसरे वकील आहात? हा ते नवोदित वकील आहेत. नवोदित वकील आहात तुम्ही? हा, हा. चिन्मय पहिला- चिन्मय चिन्मय चिन्मय. हा त्यांना चिन्मय बोलू- चित्तरंजन त्यांना बोलू दे. तोंड नाहीये त्यांना. नाव काय तुमचं? चिन्मय चंचू पात्रे जज साहेब. नवीन वकील आहात, पहिला दिवस आहे. हो साहेब. इकडे या, इकडे या, इकडे या. अरे इकडे बोलून तेच चालले तिकडे. चिन्या चिन्या ना माय रे ओरे ओरे आले माझ्या चिन्या ग. पप्पी घेतले त्यांनी. अरे थँक्यू आजोबा. माझे बाबा चंद्रकांत चंचू पात्रे. ये रे बाळा, चॉकलेट हवाय ना, आवडतं ना तुला? नीट करायचं. हा चित्या बघतोयस ना रे? कोणाला बोलले? मला मी चित्त्या. चित्तरंजन नाव आहे ना, लाडाने चित्त्या म्हणतात. चित्या अरे बघतोयस ना रे, आपला चिन्या आज वकील झाला रे, वकील झाला. मला भरून आलं रे, खूप भरून आलं. समजू शकतो बाबा, समजू शकतो. मला लक्षात येत आहे, मी पहिल्यांदा वकील झालो होतो तेव्हा तुम्हाला काय वाटलं असेल मला आत्ता कळत. का बापाचं काळीच समजण्यासाठी बाप भावाला. नका रडू ना तुम्ही दोघांनी प्लीज 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 नका रडू. हो हो अरे काय चाललंय? कोर्ट आहे कोर्ट. तुमचं काय चाललंय? काय फालतूगिरी चालली तुमची? अरे म्हणजे तुम्ही माझे वकील, बरोबर तुमचा मुलगा विरोधी वकील, बरोबर आणि हे जज साहेब. बरोबर. म्हणजे सगळं संपलं. मी हारणार हे कन्फर्म आहे. नाही हरणार तुम्ही. अरे नाही कसं हारणार? अरे कदम असं काय करताय? मागापासून तुम्हाला तू कशाला बसा खाली बसा, कशाला काळजी घेते? बत्तीच. अरे मी अजून युक्तिवाद मांडलाय का? नाही की नाही? केस आपल्याच हातात आहे. 99% यश तुमचंच आहे. हे आपलं काय म्हणतात याला? कटघऱ्याच्या मागे या सगळ्यांनी. कटघऱ्याच्या मागे या. अरे हे काय म्हणतात त्यांना माहित नाही. काय पेढे कसले? हे मी जिंकणार आहे ना, केस जिंकणार आहे म्हणून पेढे वाटतं. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. आम्हाला पण द्या, आम्हाला पण. अरे ह्यानी आधीच पेढे आणले म्हणजे कन्फर्म ठरले हा जिंकणार आहे. नको मला पेढे. हे बघा, त्यांना कॉन्फिडन्स आहे, त्यांनी पेढे आणले. तुम्हाला नाही आणले. सोपं. चला तुम्ही हे करा, केसची सुरुवात करा. चला बोल बाळा, बोल. पहिली केस आहे. शाबास चिन्या. हे पहिलं तुझं वाक्य असतं ना, ते फार महत्वाचं असतं. बाबा बोल बाबा. देवा नीट घेऊ दे रे याला. बापाने खूप खूप कष्ट केलेत तुझ्यासाठी. वकील साहेब तुम्ही नीट घे. पहिलं काय म्हणायचं असतं, झाली ना तयारी? देव पाण्यात आहेत रे बाळा. नीट घे रे. चिन्या. नीट घे. मीरा रोड. नीट बोललास रे बाळा. आय एम प्राऊड ऑफ यू. अरे मिठ्या कसल्या मारता वासाड्यांनो? तो मिलोड बोलायला पाहिजे. मीरा रोड बोललाय तो. खूप खूप जवळ आहे. माझा पहिला दिवस मी मालाड बोललो होतो. मालाड. मीरा रोड आणि हे मालाड जवळ जवळच आहे. उत्तम बेटा, उत्तम सुरुवात आहे. अरे माझ्या या कोर्टात आलो मी, चुकलो. नाही पण बाबा आता माझा लेख
मिलॉर्ड म्हणताना माझी चरिष्मा इथे हवी होती. चरिष्मा कोण? बायको माझी चरिष्मा, याची आई. सगळ्यांचं जवळनं नाव आहे. सुरू कर बेटा पुढे. आजोबा आजोबा नाही बाळा, बाजू रे. आजोबा नाही. हे बाय नर्वस आहेस का? चॉकलेट का? नाही. नाही नाही, असं नाही. मिलॉर्ड म्हणायचं ना. मिलॉर्ड, हा. हा, बघू इकडे. मागणीत पाडू. मला नाही दिलं तर कधी चॉकलेट. मला नाही दिलं. पहिला दिवस आहे ना त्याचा, म्हणून दे. मला पण द्यायचं, मी काही लाडका नाही. दे माझ्याकडे, माझ्याकडे दे, माझ्याकडे दे. नाही, माझ्याकडे दे. अरे तो कचरा माझ्याकडे द्या, वासोडे नको. ते सुरू करा, कोण सुरू करा. डायरेक्ट कचरा इकडे. थांब सोन्या थांब एक ए, मिनिट ते लागलं. कर ना बाळा. थांब सोन्या नीट नीट राजा. खाली 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 नीट त्या साईडला लागलं. ए. आता हा तर नाही ना तुमच्या कुटुंबातला? असं काय करताय? साडू आहे माझा. अरे मी कोर्टात आलोय को फॅमिली कोर्टात आलोय. फॅमिली पिकनिक. अरे मी कोर्टात आलोय को फॅमिली पिकनिकला आलोय. हे काय चाललंय? नाही नाही, तसं नाही. काय कदम, हे शेवटी फॅमिली कोर्ट आहे ना. चल ना, जाऊ दे ना साहेब, तुम्ही चालू करा ना यार आर्ग्युमेंट. कॉमेडी सर, तू जास्त छान बरं करू गबात. वाचाड्या, तुला कसलं टेन्शन नाही ना, केसचं टेन्शन ना, पाठांतराचं टेन्शन. इकडे माझी वाट लागली ऑर्डर ऑर्डर. एक मिनिट, जरा लवकर सुरू कराल का? काय ना, हॉटेलच्या मॅनेजरचा मला फोन यायला लागला. पार्टी ठेवली आहे संध्याकाळी मी. बाबा, मायलॉर्ड बाबा, कसली पार्टी ठेवली आता? माझे नातू आहे ना, त्याचं पहिली केस तो जिंकणार म्हणून पार्टी ठेवली बाबा. अरे म्हणजे आधीच ठरलंय हे सगळं, हा जिंकणार आहे म्हणून. मला मी जातो इकडे. इकडे या. कशाला टेन्शन घेताय? अरे मग कशाला काय? नका ना काळजी करू, अजून आपला युक्तिवाद बाकी आहे. अरे पटापटा सुरू करा बाबा. हा उत्तम चाललंय. ड्रेस बीस फ्रेम बीम आवडली आहे जजला. लगे फक्त बोल, मी लगेच तमाम सबूत गवांग करून टाकतो. बोल बाबा बोल. काय सुरू कर. बस चिन्या. माय लॉर्ड, वा. माझा अशील मांडवकर यांच्यावर आरोप आहे की तमाम सबूत गवांग. थांबा थांबा, बोलाय झालं नाही अजून, थांबा जरा. छान होते बाळा. हो, तिची माझा अशील मांडवकर यांच्यावर आरोप आहे की त्यांनी आफ्रिदी फिर्यादी. अरे देवा, अरे तुम्ही काय प्राउंटिंग करताय इथे कोर्टामध्ये? काय चाललंय तुमचं? ए, तुम्ही बोलू नका प्रॉम्प्टिंगचा. बोला. माझा अशील मांडवकर यांच्यावर आरोप आहे की त्यांनी फिर्यादी अरुण कदम यांच्या कोंबड्या चोरल्या, त्यांना मारलं आणि त्या खाल्ल्या. हे दादांत खोटं आहे माय लॉर्ड. ओ माय गॉड. तर सत्य काय? सत्य हे आहे की यांच्या कोंबड्यांनी माझ्या अशिलावर मारहाण केलेली आहे. त्यांच्या पायावर एवढे कोचे मारलेत की त्यांचा पाय रक्तबंबाळ झालाय. त्यांच्या पायावर अनेक जखमा आहेत माय लॉर्ड. पाय दाखवू शकता. केवढ्या जखमा आहेत. बापरे बाप. अरे बघा तरी, काय नुसतं काय बघायला झाल्यात का? जरा त्याला वया लुंगी वर करून दाखव ना त्याला. माय लॉर्ड, अरुण कदम मध्ये बोलतायत. ऑब्जेक्शन घ्या आमच्यावर. ऑब्जेक्शन. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. का तुम्हीच काय आयडिया देता ऑब्जेक्शन घ्यायची? तुम्ही माझे वकील आहेत ना यार. माय लॉर्ड, माझा अशील आणि अरुण कदम यांच्यात मारामारी झाली का? तर हो, झालेली आहे. पण ते खरं आहे का? माझ्या अशिलाने अरुण कदमांना मारलाय का? तर नाही. अरुण कदमांनी माझ्या अशिलाला मारलेला आहे. एवढा मारलाय की हात तुटलाय स्वतःचा. चुकीचं बोलतात. हे नाही सांगितलं तुम्ही मला की तुम्ही मारत होतात आणि त्याच्यात हात तुटला. आय एक्सेप्ट. अरे एक्सेप्ट कसं एक्सेप्ट? तुम्ही असं कसं? माय लॉर्ड, उत्तम चाललं बाळा. काहीच बोलू दे. माय लॉर्ड, मी कोर्टाला एवढंच सांगू इच्छितो की फिर्यादी अरुण कदम यांना MHJ कलम 513. इकडे चुकला. कलम वेगळा आहे. उत्तम चाललंय सगळं. कलम MHJ कलम 420. बाळा आपला फ्लॅट. बाळा इकडे बघ. आपल्या फ्लॅटचा नंबर काय आहे? 204. यात 5 ऍड कर. MHJ कलम 209. होईना बात. MHJ कलम 209 नुसार फिर्यादी अरुण कदम यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी आणि माझ्या अशिलाला बाइज्जत बली करावं. दॅट्स इट माय लॉर्ड. स्टँडिंग ओवेशन रे बेटा. अरे स्टँडिंग ऑडिशन नाही, स्टँडिंग ऑडिशन घ्या वकील म्हणून त्याचं. अरे त्याला कलम पाठ नाही. तुम्ही
त्याला वकील म्हणून इकडे सिद्ध माझ्या संपूर्ण कारकिर्दीत पहिल्यांदा इतका प्रखर युक्तिवाद पाहिलाय मी माय लॉर्ड. आलाच नाही तोच बोलतोय आपण कुठे तमाम My lord. भानो लदर वेळ आहे हा. माय लॉर्ड हरलो आम्ही हरलो. अरे कसा हरलो तमाम सबकों को भारों को महरों नजर रखते हुए इस अदालत को नदीज को पहुंचा है. जज साहेब आमचं व्हायचंय अजून आम्ही बोलायचंय तमाम सबूत कुठे झालाय वेळ नाहीये ना मग मिस्ड कॉल देतोय ना तो मॅनेजर मग जायला हवं ना तिकडे. आपण नंतर करू पुढची तारीख देऊया काय सांगा बघू त्यांना. आपण एक काम पुढची तारीख काय होऊन जाईल. आणि मला त्या आधी आम्हाला वकील बदलायचं 25 तारीख वकील नाही बदलायचा. वकील कसा बाबा वकील बदलला तर मग चिन्या केस वकील नाही बदलायचा. 25 तारीख चालणार आहे का? मला चालेल 25 तारीख 25 जज साहेब 25 तारीख चालणार नाही कारण माझा वाढदिवस आहे. मला माझाही प्रॉब्लेम आहे थोडा एक जज साहेब माझाही थोडा प्रॉब्लेम आहे काय 25 तारखेला नेमका माझ्या मुलाचा वाढदिवस आलाय. ए बापरे माझ्याही नातवाचा वाढदिवस आहे 25. माझ्याही भाच्याचा वाढदिवस आहे. अरे ए बापरे माझ्या पण वकिलाचा बर्थडे आहे अरे बापरे एवढं सगळं जुळून आले नसणार कोणीच अरे नसणार. म्हणजे सगळे बिझी आहेत मीच एकटा रिकामा इकडे मग तुम्ही एकटे आहे याल आणि मग काहीच होणार कोणीच होणार नाही. एक काम 26 तारीख चालणार आहे का? 26 चालणार आहे? चालेल मला चालेल नाही हा. 26 वरती आपण बोलायला असं काय करताय बाबा माय लॉर्ड. अरे 26 तारखेला आपला तो आहे ना चंदू नाना त्याचा मुलगा चेतन त्याचं लग्न आहे ना भुसावळचा मग त्याचं लग्न आहे 26 ला मी माझ्या वडिलांना आणि मुलाला घेऊन आणि साडूला घेऊन भुसावळला चाललोय. मलाही जायचंय रे भुसावळलाच जायचंय. आमचा भाऊ तो चंदू नाना माझा पण चंदू नानाचा आहे. अच्छा मला पण जायचंय साडू सोबत भुसावळला. तिथेच जायचंय. हो तिथे म्हणजे माझ्या पण चुलत भावाचं लग्न आहे भुसावळला. भुसावळला. माझ्या वकिलाचं पण लग्न आहे भुसावळला अरे बापरे एक टेम्पो करूनच जाऊ एकत्र मग सगळे एवढं जायचंय हरकत नाही. 27 तारीख चालणार आहे. कसं माय लॉर्ड बाबा असं नाही ना मग आता 26 ला आपण जाणार बरोबर मग आता 27 ला लगेच कसं काय आपण प्रवास नको करायला मध्ये थकवा बिकवा आला तर काय सगळं करायचं? ठरलंय का कॉस्ट आणि संगीतचा डान्स पण आहे ना आजी आणि आजोबांचा बुमरोवर. बरोबर आहे पण ते कॉस्ट्युम कुठली घालायची रे? आता आमचं ठरलंय बाबा ते मी तुमचं भोजपुरी घालू का? नाही जोधपुरी जोधपुरी मी घातलं होतंय काय? संगीतचा खूप तयारी पण आहे माझा आणि रितिका श्रोत्रीचा डान्स पण आहे तिथे तर त्याच्यावर पण आपल्याला काहीतरी एक करावं लागेल. बरोबर आहे पण नाही जमणार मग आरामात नाही, येऊया मग आपण काय करूया बाबा 26 ला आपण गेलो ना लग्नाला की मग एक 27-28 राहूया. सातबाऱ्याची जी काही सगळी कामं आहेत घेऊया आपण. एक्सक्यूज मी इकडे उभं राहून आपण सगळे बोलण्यापेक्षा बाजूला एक बार आहे तिकडे मी टेबल बुक करतो तिकडे बसून बोलूया. ठीक आहे ओके. चला. अरे काय चाललं सर्व कोट आहे का काय कधीपासून फालतूगिरी चालली इकडे मला ह्याने मारलं एक सरळ झालं तुम्ही मी जातो इकडे वाचर काय अरे ह्याने मला मारलं इकडे मारलं तुमच्या समोर मारलं ह्याने मला मारलंय मला शिक्षा याला शिक्षा देऊन टाका. याला शिक्षा देऊन टाका. ऐका मग. सुपर कॉन्सेप्ट अँड हिलेरियस परफॉर्मन्स धमाका खूप मजा आली. सई फन परफॉर्मन्स होता. एकीकडे काय म्हणूया सिटीजन म्हणून काही गोष्टी पटत नव्हत्या पण माणूस म्हणून पटत होत्या. इमोशन्स तुमचे पोचत होते. असं दुहेरी हे प्रहसन होतं. सेट खूप छान केलाय. Yes, खूप ॲप्ट सेट आहे. म्हणजे एकदम वातावरण निर्मिती मस्त झाली आहे. आणि एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की हे फक्त ह्याच मंचावर घडू शकतं कारण हे MHJचं कोर्ट आहे. हे हास्यमेव जयते ह्याचं ब्रीद वाक्य आहे. त्यामुळे हे फक्त इथेच घडू शकतं आणि इथेच घडतं खरं तर. असं खऱ्या आयुष्यात कधी घडत नाही. त्यामुळे विनोद हा विनोदासारखा घ्यावा हो की नाही. येस मजा आली. ॲब्सोल्युटली व्हेरी वेल डन. मंडळी 2 ऑक्टोबर रोजी वडापाव हा सिनेमा आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आणि त्याच निमित्तानं आज वडापावची टीम आज आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करूया. सगळ्यात आधी अमेयजी या चित्रपटाच्या निर्मितीविषयी काय सांगाल? सर्वप्रथम मी शुभेच्छा देईन आणि अभिनंदन करीन ते म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद दोक सरांचं. त्यांचा 100वा चित्रपट आहे आणि त्याचं भाग्य मला मिळालं की निर्मिती करायची या चित्रपटाचं. आणि माझ्या सर्वच आमचे गुणी कलावंत यांनी अप्रतिम काम केलेलं आहे. आणि हा सिनेमा मला असं 2 ऑक्टोबरलाच म्हणजे उद्याच प्रदर्शित होतो आहे. तर त्यासाठी माझी महाराष्ट्रातल्या सर्व
प्रेक्षकांना विनंती आहे की आपण हा चित्रपट जरूर चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की पाहावा. अजून एक गोष्ट, सचिन गोस्वामी सर, सचिन मोटे सर, अमित फाळके सर आणि संपूर्ण हास्य जत्रेच्या टीमचे खूप खूप आभार. माझ्या चित्रपटाचं प्रत्येक कलाकार, आम्ही जेव्हा इकडे येतो तेव्हा एक तरी कलाकार हास्य जत्रेच्या टीममधला असतो. मी खात्री देतो पुढील देखील जे चित्रपट येतील त्यात हास्य जत्रेमधले कोण ना कोणतरी नक्की असतील. वा 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 वा, किती भारी, किती गोड आहात तुम्ही. थँक्यू थँक्यू अमित दादा. येस गौरी, तुझ्या चित्रपटातील भूमिकेविषयी काय सांगशील? चित्रपटात सुद्धा मी गौरी नावाचं पात्र साकारते आणि अत्यंत हट्टी अशी ही मुलगी आहे. इमोशनली ब्लॅकमेल करणारी, धमक्या देणारी, मी असं करीन तसं करीन अशीवाली ती मुलगी आहे. लंडनमध्ये आम्ही शूट केलं आहे, त्यामुळे तिथली एक मस्त वेदर खूप सुंदर आणि खूपच छान, तिथेही आम्ही खूप एन्जॉय केलं. आय होप आम्ही जितक्या प्रेमाने आणि जितक्या जसे वडापावचे सगळे फ्लेवर्स ॲड होतात तसे आम्ही इथे फ्लेवर्स आणून हा सिनेमा अत्यंत प्रेमाने बनवलेला आहे आणि उद्या तो प्रदर्शित होतो आहे. सो आय होप सगळी कुटुंब बघायला जातील आणि त्यांना तो आवडेल. नक्कीच नक्कीच जातील. थँक्यू गौरी. येस शाल्व. मी या सिनेमामध्ये अंगद नावाचं एक कॅरेक्टर केलं आहे. छानसा गोड असा एक मुलगा आहे आणि तिची सगळी जी मजा मस्ती आणि धमाल आहे हे तुम्हाला बघायला मिळेलच. उद्या सगळ्यांनी नक्की जाऊन चित्रपट बघा. खूप सुंदर चित्रपट आहे. आमच्या एका गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी आहे. सो तुम्हाला खूप मजा येईल. थँक्यू शाल्व आणि खूप शुभेच्छा. येस रितिका. जशी आमच्या सिनेमाची टॅगलाईन आहे, गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी, सो तसंच आमची सगळ्यांचीच कॅरेक्टर्स, ही स्टोरी, हे सगळंच खूप गोड गोड आहे. पण त्याचबरोबर वडापाव खाताना जसं तिखट मिरची असल्याशिवाय मजा येत नाही, तसे काही तिखट ट्विस्टसुद्धा आहेत या सिनेमात. त्यामुळे आणि ते तुम्हाला तुमच्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करता येणार आहेत. सो थिएटरमध्येच जाऊन हा सिनेमा पहा पूर्ण फॅमिलीबरोबर. आणि म्हणजे आय एम शुअर की मी जेव्हा माझ्या कुटुंबाबरोबर हा सिनेमा पाहीन तेव्हा आमच्यात पण अशी चर्चा होणार आहे की हे असं काहीतरी आपल्या कुटुंबात झालं तर आपण काय करू. आता मी खूप कोड्यात बोलते, त्यापेक्षा तुम्ही उद्या 2 ऑक्टोबरला थिएटरमध्ये जाऊन पूर्ण फॅमिलीसोबत हा सिनेमा नक्की पहा. थँक्यू रितिका. सिद्धार्थ, तू या सिनेमाचा लेखक देखील आहेस, काय सांगशील? मी लेखक म्हणूनच म्हणेन. मुळातच खूप अप्रतिम प्रवास आहे सिनेमाचा. आम्ही एके दिवशी संध्याकाळी जेवताना मी सरांना गोष्ट ऐकवली आणि आज त्याचा सिनेमा होतो. तर माझ्यासाठी खूपच हे गमतीशीर होतं. आणि मी जे आजवर लिहिले, जे सिनेमे लिहिले असतील किंवा अजून काही लिहिलं असेल त्यातलं हे माझं सगळ्यात उत्तम काम आहे असं म्हणायला हरकत नाही. सो थँक्यू प्रसाद सर, थँक्यू निनाद सर, अमेय सर यांनी ही संधी दिली त्याबद्दल. थँक्यू थँक्यू सिद्धार्थ. निनाद. गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी ह्या लाईनीतच सगळं आलं आहे. इट इज अ कम्प्लीट फॅमिली एंटरटेनर. आणि उद्या प्लीज तुम्ही सगळ्यांनी जाऊन चित्रपटगृहात हा पिक्चर पहा, एवढं सांगेन. थँक्यू थँक्यू निनाद. मोहसिन जी. जितना आपको हास्य जत्र देखने में मज़ा आता है उतना ही मज़ा वड़ा पाव पिक्चर देखने में आएगा. अब तक आपने वड़ा पाव खाने के मज़े लिए थे, अब देखने के मज़े लीजिए कल से थिएटर में. चित्रपट गृह मध्ये जाऊन वड़ा पाव बघा. येस येस. रसिका, तू काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी या चित्रपटातल्या? जसं सगळ्यांनी सांगितलं, गोड कुटुंबाची गोष्ट आहे, तर या गोड कुटुंबातलीच मी एक सदस्य आहे. आणि मला खूप छान वाटतंय की प्रसाद सरांसोबत को ॲक्टर म्हणून आणि अर्थात त्यांनी दिग्दर्शित केल्या हा सिनेमा, तर त्यांच्यासोबत इतक्या लवकर काम करण्याची संधी इतरांच्या आधी मला मिळाली. राधा, तुझ्या ऍक्टिंगचं स्वप्न पूर्ण झालंय. बाकीचं सगळं हसून बघतात. तर ती संधी मला मिळाली आहे आणि मी खूप प्रामाणिकपणे त्याचं सोनं करायचा प्रयत्न केला आहे. मला सगळ्यांना मनापासून सांगायचं आहे की 2 ऑक्टोबरला वडापाव सिनेमा म्हणजे उद्यापासूनच तुमच्या भेटीला येतोय, तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की पहा. वा वा वा. रस्ता, तुला चित्रपटात पाहण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत. येस प्रसाद सर. दुहेरी जबाबदारी होती या चित्रपटाच्या निमित्तानं. तुम्ही दिग्दर्शितही केलाय, अभिनयही करताय, काय सांगाल याविषयी? मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या कित्येक पिढ्या युनॅनिमसली काही गोष्टींवर प्रेम करतात. त्या म्हणजे वपू, पुलं आणि वडापाव आणि मिसळ. तर मला असं वाटतं की वडापाव ही पिढ्यानपिढ्यांना जोडत आलेली गोष्ट आहे. आणि या चित्रपटामध्ये सुद्धा 3 पिढ्यांचा संगम आम्ही दाखवलेला आहे.
3 पिढ्या आहेत एका घरामध्ये आणि त्या वडापावमुळे किंवा वडापाव सोबत काय काय घटना त्या कुटुंबातल्या लोकांच्या बाबतीत घडतात आणि जे गोड कुटुंब असतं त्या गोड कुटुंबामध्ये लव्ह स्टोरी सुरू झाल्यामुळे नेमका तिखटपणा काय येतो, कसा येतो आणि त्याचं रूपांतर परत गोडव्यात होतं का, याचा प्रवास म्हणजे वडापाव आहे. आज मी 2 व्यक्तींना मिस करतो इथे, अभिनय बेर्डे आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सविता प्रभुणे. सविता त्यांनी सगळ्यांनीच फार गोड काम केलं आहे, पण सविता त्यांनी फार गोड काम केलं आणि त्यांच्यामुळे अशी एक काहीतरी स्पार्क आला आहे सिनेमाला असं मला वाटतं पर्सनली. सो मला ही संधी दिल्याबद्दल AVK प्रोडक्शन्स, अमेय, निनाद, मोहसिन भाई आणि माझ्या सगळ्या टीमचे मी खूप मनपूर्वक आभार मानतो. माझी सगळी डिरेक्शन टीम, मंजू, अजिंक्य, सगळ्यांचेच आणि संजय मेमणे ज्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने रेखाटलेला आहे हा सिनेमा. गाणीसुद्धा आता लोकांना खूप आवडत आहेत, ट्रेलरही लोकांना खूप आवडला आहे. आय होप हा सिनेमा लोकांना खूप आवडेल अशी आशा करतो. नक्कीच आवडेल आणि त्यासाठी संपूर्ण टीमकडून वडापावला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मंडळी, हास्याची ही पंगत अशीच रंगत राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.